नमस्कार, मी नागेश कानडे. शिवराज ॲग्रोटेक कंपनीतर्फे मी हा व्हिडिओ बनवत आहे. आमच्याकडं दूध व्यवसाय, त्यानंतर शेळीपालन, पोल्ट्री फार्म असे जे व्यवसाय करणारे आमच्याकडे शेतकरी आहेत. तर त्यांनी आमच्याकडनं घेतलेल्या हायड्रोपोनिक्स प्रणालीसाठी त्यांना काही ज्या अडचणी येत आहेत की मक्या बियाण्यांना मोड न येणे, त्यानंतर बियाणं सडणे, अशा छोट्या मोठ्या गोष्टींच्या अडचणी आल्या कारणाने काही आमच्या व्यावसायिकांचे युनिट बंद ठेवले गेले आहेत. म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे. तर सोप्या पद्धतीनं हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा बनवणं हा एकदम सोपा प्रकार आहे. यासाठी तुम्हाला स्वच्छ आणि निर्मळ असे बियाणे घ्यायचे आहे. त्या बियाण्याला 2 ते 4 वेळा पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आणि धुतलेल्या बियाण्याला साधारणतः एक 24 तासासाठी तुम्हाला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. भिजत ठेवलेलं जे बियाणं आहे त्यामध्ये दुसरं काही कचरा, टोक नसलेली बियाणे, अशी जी बियाणे हे तुम्हाला बाजूला करायची आहे. आणि त्यानंतर 24 तासानंतर त्या बियाण्याला तुम्हाला काढून पोत्यामध्ये अंथरून सारख्या प्रमाणात, म्हणजे साधारणतः पोत्यावरती अंथरलं तर 4 ते 6 इंचच्या जाडीचा थर ठेवून त्यावरती दुसरं पोतं टाकून झाकून ठेवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वरतून कोणत्याही प्रकारचं पाणी मारायचं नाही आहे. आणि ठेवलेल्या स्प्राउटिंगसाठी, म्हणजे मोड येण्यासाठी ठेवलेल्या बियाण्याला तुम्हाला सावलीमध्ये, अंधारामध्ये ठेवायचं आहे की त्याला तिथे प्रकाश नाही मिळाला पाहिजे. ते त्याचं स्प्राउट करण्याचं काम त्या अंधारामध्ये व्यवस्थितपणे होतं. तर 24 ते 36 तास हे मक्याला किंवा कोणत्याही बियाण्याला मोड येण्यासाठी लागतात. त्यासाठी 24 ते 36 तास तुम्ही वाट बघायची आहे. मक्याला किंवा बियाण्याला आलेल्या मोड हा पूर्णपणे सगळ्या बियाणाला आला आहे की नाही हे तपासून घ्यायचं आहे. आणि मोड आल्यानंतर सर्व बियाणे जर मोड आलेले असतील तरच त्या बियाण्याला तुम्हाला ट्रेमध्ये अंतरायचं आहे. अन्यथा जर त्या बियाण्यांना मोड नसेल तर ती बियाणे वेगळी करायची आहे. ती वेगळी करून ज्या बियाण्याला मोड आला आहे ती ट्रेमध्ये अंतरायची आहे. आणि त्याला पुढचे 8 दिवस पाणी द्यायचं आहे. ते टायमरद्वारे तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या टायमरद्वारे तुम्ही त्याला पाणी द्यायचं आहे. 8 दिवसामध्ये तुमचा चारा, हिरवा चारा तयार होईल. पण ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला नमूद करत आहे की मक्याला मोड आल्याशिवाय ट्रेमध्ये टाकायचं नाही आहे. आणि न मोड आलेली बियाणे ही तुम्हाला ट्रेमधनं किंवा तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही मोड आणण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यातनं तुम्ही ट्रे भरताना ती बियाणे वेगळी करायची आहे. म्हणजे तुम्हाला पुढे फंगस येणे, बियाणे सडणे, वास येणे किंवा अळई तयार होणे ह्या सर्व बाबींना सामोरं जावं लागणार नाही. धन्यवाद.